नमस्कार भक्तांनो, शेगाव दरबारच्या सर्व भाविक भक्तांचे मनापासून स्वागत. भक्तांनो, आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी म्हणजेच कामिका एकादशी ही तीच एकादशी आहे जिच्या व्रताने माणसाचे जन्माजन्माचे पाप क्षणात भस्मसात होते आणि साक्षात भगवान विष्णूची कृपा प्राप्त होते. पण तुम्हाला माहीत आहे का, आपण उपवास तर करतो, पोटाला अन्न नाकारतो, फराळ करतो, पण खरा उपवास कशाला म्हणतात? केवळ अन्नाचा त्याग करणे म्हणजे उपवास का? की मनातील विकारांचा त्याग करणे म्हणजे खरा उपवास? कामिका एकादशीच्या एका पावन दिवशी जेव्हा एका भक्ताने महाराजांना विचारले, बाबा, मी उपवास केला आहे, याचे फळ काय मिळेल? तेव्हा आपल्या शेगावच्या राजाने अंतर्यामी गजानन महाराजांनी त्याला एक असा उपदेश दिला ज्याने त्या भक्ताचेच नव्हे तर संपूर्ण जगाचे डोळे उघडले. महाराजांनी अंतर्यामी समजून सांगितलेला तो उपदेश काय होता? कामिका एकादशीला आपण नक्की कोणती चूक टाळली पाहिजे आणि महाराजांच्या दृष्टीने खरा उपवास कसा करावा? आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कामिका एकादशीचे अलौकिक महत्त्व, गजानन महाराजांचा उपवासाबाबतचा अंतर्यामी उपदेश आणि हा उपदेश मानल्याने भक्ताच्या आयुष्यात घडून आलेला अद्भुत बदल. जर तुम्ही महाराजांवर मनापासून श्रद्धा ठेवता आणि या एकादशीचे व्रत करता तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आजची ही कथा तुमच्या उपवासाचे आणि भक्तीचे सार्थक करणारी ठरेल. भक्तांनो, आषाढ महिन्यातील वद्य पक्षातील कृष्ण पक्षातील एकादशीला कामिका एकादशी म्हटले जाते. पद्यपुराणात या एकादशीचे वर्णन करताना साक्षात भगवान श्रीकृष्णाने धर्मात्मा युधिष्ठिराला सांगितले आहे की जो मनुष्य कामिका एकादशीचे व्रत करतो आणि तुळशीपत्राने श्रीहरीची पूजा करतो त्याला अश्वमेध यज्ञाचे पुण्य लाभते. या दिवशी तुळशीची पूजा करणे, नामस्मरण करणे आणि उपवास करणे अतिशय फलदायी मानले गेले आहे. परंतु आपल्या वारकरी आणि दत्त संप्रदायात संतांनी उपवासाच्या केवळ बाह्य स्वरूपाला महत्त्व न देता त्याच्या आत्म्याला म्हणजेच मनाच्या शुद्धतेला प्राधान्य दिले आहे. आपल्या शेगावच्या गजानन महाराजांनी भक्तांना नेहमीच कर्मकांडाच्या वर उठून सत्य आणि भाव शिकवला. एका कामिका एकादशीच्या दिवशी शेगावात भक्तांची मोठी गर्दी जमली होती. सर्व भक्त महाराजांच्या दर्शनासाठी आले होते. त्याच गर्दीत एक श्रीमंत पण गर्विष्ठ भक्त आला होता. त्याने सकाळीच नदीवर स्नान केले होते, अंगावर स्वच्छ कपडे घातले होते आणि स्वतःच्या उपवासाचा त्याला खूप मोठा अहंकार होता. तो सर्वांना सांगत सुटला होता, आज कामिका एकादशी आहे, मी कडक उपवास केला आहे. मी अगदी पाण्याचा एक थेंबही प्यालो नाही. मला याचे खूप मोठे पुण्य मिळणार आहे. तो भक्त महाराजांच्या समोर आला आणि हात जोडून उभा राहिला. त्याला वाटले होते की महाराज त्याचे कौतुक करतील, त्याच्या कडक उपवासाची प्रशंसा करतील. पण साक्षात अंतर्यामी असलेल्या गजानन महाराजांनी त्याच्याकडे पाहिले आणि महाराजांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच हास्य आले. महाराजांनी त्याला जवळ बोलवले आणि विचारले, बाबा, तू उपवास केलास ते ठीक आहे, पण तुझा हा उपवास कोणासाठी आहे? पोटासाठी की मनासाठी? महाराजांचे ते शब्द ऐकून तो भक्त गोंधळला. तो म्हणाला, महाराज, उपवास तर पोटाचाच असतो ना, अन्न सोडले की उपवास होतो. तेव्हा महाराजांनी त्याला आपल्या अंतर्यामी ज्ञानाने समजवले,
महाराज म्हणाले, उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे. एकादशीच्या दिवशी देवाच्या जवळ राहणे, स्वतःच्या सद्गुणांचा जवळ राहणे म्हणजेच उपवास. केवळ अन्न त्यागाने सोपे आहे, पण जर पोट उपाशी ठेवून मनात इतरांबद्दल मत्सर, राग आणि अहंकार असेल तर तो उपवास निरर्थक आहे. जिभेने अन्न न खाणे जितके महत्त्वाचे तितकेच जिभेने कोणालाही वाईट न बोलणे, कोणाचाही अपमान न करणे हा खरा जिभेचा उपवास आहे. मनातील काम, क्रोध, लोभ आणि मोहाचा त्याग करणे हाच खरोखर अंतर्यामी उपवास आहे. तुझे शरीर उपाशी आहे, पण तुझा अहंकार जागा आहे. जोपर्यंत तुझा अहंकार गळून पडत नाही तोपर्यंत कामिका एकादशीचे कोणतेही पुण्य तुला मिळणार नाही. महाराजांचे ते अंतर्यामी शब्द ऐकताच त्या भक्ताचा सर्व अहंकार क्षणात गळून पडला. त्याला आपली चूक उमजली. तो रडू लागला आणि महाराजांच्या चरणावर डोके ठेवून म्हणाला, महाराज, आजपर्यंत मी केवळ लोकांना दाखवण्यासाठी उपवास करत होतो. आज मला समजले की खरा उपवास काय असतो. महाराजांनी त्याच्या डोक्यावर आपला वरदहस्त ठेवला आणि त्याला आशीर्वाद दिला. भक्तांनो, कामिका एकादशीच्या दिवशी महाराजांनी दिलेल्या या उपदेशात संपूर्ण मानवजातीचे कल्याण दडले आहे. आपण जेव्हा एकादशी करतो तेव्हा अन्नासोबतच आपल्या वाईट विचारांचा त्याग केला पाहिजे. जर तुम्ही कामिका एकादशीचे व्रत करत असाल तर या 3 सोप्या गोष्टी नक्की करा. एकादशीच्या दिवशी कमीत कमी 5 माळी किंवा 108 वेळा गणगणगणात बोते किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. उपाशी पोटी असलेल्या एखाद्या गरजवंताला किंवा प्राण्याला अन्न पाणी द्या. महाराजांना अन्नदान अतिशय प्रिय आहे. आजच्या दिवशी कोणावरही रागवू नका, कोणाचीही निंदा करू नका आणि सर्वांशी प्रेमाने वागा. गाभाऱ्यातील भक्तांनो, या कामिका एकादशीला महाराजांचा हा अंतर्यामी उपदेश मनात लक्षात ठेवा आणि खऱ्या अर्थाने देवाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करा. आपला हा शेगाव दरबार परिवार दिवसेंदिवस मोठा होत आहे आणि महाराजांची भक्ती घरोघरी पोहोचत आहे. जर तुम्हाला महाराजांचा हा उपदेश आणि आजची ही कथा आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने लिहा, गणगणगणात बोते किंवा जय गजानन. हा व्हिडिओ तुमच्या घरातील आणि मित्रपरिवारातील सर्व गजानन भक्तांपर्यंत शेअर करा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया महाराजांच्या अशाच एका अलौकिक कथेत. अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म श्री संत गजानन महाराज की जय. गणगणगणात बोते.